नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुमच्यावर एक वेगळाच अनुभव मला स्वतःला आला तो शेअर करणार आहे. पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला आणि ऐकला तरच ते तुम्हाला समजू शकेल. आता तो अनुभव म्हणजे कसा आहे की औषध न घेता एखाद्या रोगातनं कसं काय बाहेर पडता येतं त्याबद्दलचा अनुभव आहे. आणि तो अनुभव जो आहे तो मी मुद्रा आणि प्राणायाम योगा याच्यावरती तो क्लिअर केलेला आहे. तर आता तो आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात की कसं आहे ते तुम्हाला मी सांगतो की ॲक्च्युली कसं झालं होतं. ॲक्च्युली ते की आता पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की 3-4 दिवसापूर्वी मला थोडंसं असं फिवरिश किंवा हे थोडंसं वाटत होतं. अंग दुखत होतं, फिवरिश वाटत होतं, थोडंसं खांदे बिंदे डोकं दुखत होतं. तर माझ्या लक्षात आलं की मला काहीतरी थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे. म्हणून मी त्या दिवशी नाडी या आठवड्यात चेक केली की बाबा नाडी चेक करून बघू बाबा काय झालं आहे आपल्याला हे कळेल. तर माझ्या लक्षात आलं होतं की थोडंसं मला इन्फेक्शन झालं आहे किंवा थोडंसं व्हायरल झालं असं वाटत होतं. आणि त्यावेळेला नाडी 92 लागत होती त्या दिवशी. तर मी त्या पद्धतीने 92 लागल्यानंतर मी तो विचार केला की बाबा हां 92 लागते याचा अर्थ मला काहीतरी आतमध्ये झालेलं आहे हे लक्षात येतं, काहीतरी इन्फेक्शन आहे म्हणून नाडी 92 लागते. तर मग त्यामुळे मी त्याच्यावर काय केलं की माझ्या पद्धतीने ज्या काय मुद्रा असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, मी ज्या 5 मुद्रा मी सांगितलेल्या पंचप्राणाच्या ज्या मुद्रा आहेत हे आपण मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये बघितलं आहे की पंचप्राणाच्या मुद्रा कशा कशा असतात. तर त्याप्रमाणे मी पहिल्यांदा सगळ्या मुद्रा व्यवस्थित 2-2, 3-3 मिनटं ऑपरेट करून टाकल्या. सकाळी 2-3 मिनटं आणि संध्याकाळी 2-3 मिनटं असं मी ऑपरेट करत होतो. आणि दिवसभर मी चेक करत होतो नाडी. तर पहिल्या दिवशी संपूर्ण दिवसभर ती साधारणतः 90 किंवा 88पर्यंत खाली आली. त्याच्यानंतर आणि त्याच्याबरोबर मी डीप ब्रिदिंग आणि मी जो आपला प्राणायाम करतो, प्राणायामातला जो अनुलोम विलोम असतो हा 5 मिनटाच्या ऐवजी 10 मिनटं सकाळी आणि 10 मिनटं संध्याकाळी असं सुरू केला. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी तेवढीच राहिली होती, तरी थोडं कसकस वाटत होतं, पण मी औषध घेतलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी साधारण 87ची पोझिशन आली होती दुसऱ्या दिवशी. त्याच्यावरही मला वाटलं की 87 म्हणजे अजूनही वर आहे, कारण त्याचं जे लिमिट आहे ते साधारण 77, 75, 77मध्ये नाडी आली पाहिजे. तर ते लिमिट बरोबर चाललेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. पण तरी 87 होती, तरी मी म्हणलं की नाही अजून दुसरा दिवस आहे, अजूनही आपल्याला तो त्रास चालूच आहे. तरी अजून कसकस थोडी वाटत होती, थंडी थोडी वाजत होती वगैरे वगैरे. तर मी त्याचप्रमाणे परत एकदा ते 5 मुद्रांचं जे आहे ते 2-2 मिनटं केलं संध्याकाळी सकाळी संध्याकाळी. त्यानंतर अनुलोम विलोम जो आहे तो 5 मिनटाच्या ऐवजी 10-10 मिनटं सकाळी, 6 मिनटं संध्याकाळी केला. त्याच्यानंतर असं हे जे हे असतात ते गोष्टी केल्या, असं चाललं होतं. तर त्या दिवशी मग संध्याकाळी चेक केल्यावर 87पर्यंत आली होती खाली. तर आणि तिसऱ्या दिवशी मी साधारण चेक केल्यानंतर ती 83-82पर्यंत खाली येते ती तिसऱ्या दिवशी. तरी म्हटलं 83 म्हणजे थोडं अजून वरच होतं, तरी मला थोडं माइल्डमध्ये थोडासा त्रास होतच होता. तरी मी औषध घेत नव्हतं, तरी मी त्या मुद्रांवरती चालूच होतं. म्हणजे नेहमीप्रमाणे माझं मुद्रा चालू होतो आणि डीप ब्रिदिंग शक्यतो खूप सतत करत होतो. 2-3 तासाने असं जे डीप ब्रिदिंग आहे सतत करतच राहिलो. आणि मग चौथ्या दिवशी असं लक्षात आलं की ती नाडी जी आहे ती बरोबर 77-78 पण खाली आलेली. आणि पूर्ण अंगदुखी, त्याच्यानंतर डोकेदुखी, त्याच्यानंतर सगळं पोटदुखी, सगळं पूर्ण चौथ्या दिवशी थांबलेलं होतं माझं. तर हा जो अनुभव आहे तो इतका विलक्षण आला. आणि त्याच्यानंतर बाहेर इतकी म्हणजे सतत आता 4-5 दिवस सतत पाऊस पडतो आहे, सतत पूर येत आहेत वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये इतक्या वाईट स्थितीमध्ये सुद्धा हे जे काय केलेलं मी ते त्या 4 दिवसात मी बरा झालो. तर मला म्हटलं की वाटलं की असे लोकांना शेअर करावा, ही गोष्ट लोकांना सांगावी की बाबा औषधं न घेतासुद्धा शरीरामध्ये काही इनबिल्ट इतकी ताकद असते की त्याच्यावरती आपण बऱ्याचशा गोष्टी क्लिअर अप करू शकतो. असा मी स्वतः आता अनुभव घेतला आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला ही शेअर करून सांगतोय गोष्ट की बाबा तुम्ही पण तसा अनुभव करून बघा की त्याच्यामध्ये खरोखर औषध न घेण्याची, म्हणजे जर घ्यायचं नसेल तर अशा काही गोष्टींमधनं आपण प्रयत्न करावा. आणि त्यातनं जर सुटलं नाहीच होतं तर ठीक आहे, औषधाकडे तुम्ही जावा. पण शक्यतो कुठल्याही गोष्टीची बघा 3 दिवस कुठल्याही गोष्टीची हे असते, 3 दिवसानंतर ॲटोमॅटिक तो बरा होतो, शरीर बरा करत असतं. पण 3 दिवसाच्या पुढं जर जायला लागलं तर मात्र मग औषधाची आपल्याला डॉक्टरांची आवश्यकता असते. तर असं काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे मला ज्या काही अनुभव येत असतात ते मी तुम्हाला शेअर करून सांगत असतो.
पण तुम्ही हा जो व्हिडिओ जर पूर्ण व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकलात आणि नेहमी असे मी व्हिडिओ टाकत असतो या पद्धतीने, तर तुम्ही असं जर पाहत राहिला तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मी जे काही एक्सपेरिमेंट वेगवेगळे करत असतो तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. आज आता हे मी काय 3-4 दिवसाचं जे मी करून बघितलं, मला अतिशय सुंदर त्याचा रिझल्ट मिळालेला आहे. तर मला तरी वाटतं की तुम्ही करून बघावं, की तुम्हाला जर मेजर काही प्रॉब्लेम नसेल, म्हणजे बाबा शुगर खूप हाय लेवल आहे किंवा हे, तर तुम्ही थोड्या पद्धतीने करत राहा. पण जर का तुमचं शरीर अगदी थोड्याशा मायनर त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल, तर शक्यतो औषधाकडे न जाता आपण जर याच्यावरती जर क्लिअरन्स केला तर खूपशा गोष्टी आपल्याला कळायला लागतात. आणि शरीराचं जे इनबिल्ट जे काही गोष्टी असतात ते ऑटोमॅटिक आपल्याला कळायला सुरुवात होतात. कारण आपण शरीर आतनं जर समजावून घेतलं तर औषधाची गरज नसते, ती समजावूनच घेत नाही आपण. आपल्याला काही झालं, ताप आला, आपण गोळी घेऊन टाकतो, सर्दी झाली आपण गोळी घेऊन टाकतो आणि आपल्या कामाला पळतो. का तर आपल्याला लवकर कामाला जायचं आहे, पण आपण या गोष्टी करत असताना आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होतं आपलं. आणि मग त्याचा परिणाम काम पूर्ण झाल्यानंतर मग संध्याकाळी जाणवायला लागतो, किंवा आपण रिटायरमेंटच्या वेळेला आपण जे काम भरपूर करून ठेवलेलं असतं तर त्याचा उपभोग घ्यायला शरीरच तयार झालेलं, कारण शरीराकडे दुर्लक्ष झालेलं असतं. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि आता खूप दिसून आली याच्यामध्ये, या 8-15 दिवसात, 15 वर्षात तर खूपच दिसून आलेली आहे. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ टाकायचा विचार केला की बाबा हा व्हिडिओ टाकावा आणि आपल्याला जो अनुभव आला तो लोकांना शेअर करावा. आता हा जो मी अनुभव सांगितला आहे तुम्हाला, तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं आणि त्याच्यामध्ये काही कमेंट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्ही अजूनही कमेंट टाकत नाही आहात किंवा अजूनही तुम्ही त्याच्यावर शेअरिंग करत नाही आहेत किंवा तुम्हाला काय वाटते, तुम्ही त्याची हे तुमच्याकडे विनंती की तुम्ही हे करावं. म्हणजे मलाही एक चांगला एक बॅकअप मिळतो की तुम्ही बघताय, याचा अर्थ बॅकअप करताय, म्हणजे मलाही बरं वाटतं असं वेगवेगळं काहीतरी टाकायला. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.